अशाच एका उज्ज्वल प्रभाते काळोखाच्या होतील ज्योती. मरणाची ना भीती मलाही, जगण्याशी ना वैर माझे. वार केले होते जयानी, सारेच होते यार माझे. घाव सारे झेलताना वेदना हळुवार होते. संकटाची कशास भीती, भविष्य माझे माझ्याच हाती. अशाच एका उज्ज्वल प्रभाती. माय गॉड, आय एम सो सॉरी. अरे अनंतराव आता येणारच नाहीत बँकेत. काय नाही, वाटलंच तुम्ही फोन उचलणार म्हणून. का? कारण नॉर्मली घरातली रिटायर माणसंच फोन उचलतात. अनंतरावांच्या बाबतीत असं घडायला नको होतं. इतका डिवोटेड माणूस, इतका हार्ड वर्किंग, इतका सिन्सिअर लवेबल पर्सन. सहानुभूती नाही, सहकार्य, जे मला 10 वर्षांपूर्वी तुमच्याकडनं अपेक्षित होतं. बँकेत जायचं नाही म्हणजे मी कुठेही जाऊ शकत नाही का? चाचू, मला 10,000 रुपये हवेत. 10,000? हे बघा, आपण रिटायर्ड माणसं आहोत. आपण नाही, मी रिटायर्ड नाही. एका दिवसात किती फरक पडला नाही. मला तर त्यांच्या पुढ्यात जाण्याचं पण डेअरिंग होणार नाहीये. खरंय, एका दिवसात केवढा फरक पडलाय. काल केवढे आनंदात होतो आम्ही. खूप स्वप्न रंगवली होती. मी तर ना कार्यक्रमाला जाताना कल्पना विश्वात उडत होते नुसतं. यांनाही खूप आनंद झाला होता ग. फक्त दाखवत नव्हतं ते काही. पण त्यांना सुद्धा आतून असंच वाटत होतं की आपल्याला काहीतरी आनंदाची बातमी मिळणार. बातमी मिळाली, पण सगळाच अपेक्षाभंग, आणि तोही अनपेक्षित. म्हणून जास्त मनाला लागलं आमच्या. त्याची अवस्था पाहून फार वाईट वाटलं ग. कसं होणार? खरंय, कसं होणार देवालाच माहिती. बघ, मी चहाचं पण विचारायची विसरले. चहा घेशील? नको नको, राहू दे अगं. आज अनंतरावांच्या VRSच्या पैशाबद्दल बँकेत चौकशी केली मी. पण ते पैसे मिळण्याबद्दल एक अडचण आहे ग. आता अडचणींमागोमाग अडचणी येणारच. काय अडचण आहे? त्यांनी बँकेतून हाऊसिंग लोन घेतलंय. हो, मग ते हाऊसिंग लोन पूर्ण फेडल्याशिवाय VRSची रक्कम मिळणार नाही. 12 लाखाचं लोन आहे. आणि VRSची अमाऊंट किती आहे? 15 लाख. 15 लाख. हॅलो, कोण पवार का? हा, हो हो
हो, मी तुम्हाला काल भेटायला सांगितलं होतं, तुम्ही आला नाहीत ते अजून. मग तुम्ही आज आला पाहिजे. जर तुम्हाला लोन हवं असेल की नाही, तर काय आहे, तुमची फाईल आता माझ्या टेबलवरती आहे. हां हां हो, तेच सांग. नाही नाही, त्याच्यामध्ये काही कागदपत्रच नाही आहेत. तुम्हाला लिस्ट दिली होती मी, कुठली कुठली कागदपत्र हवी ती तुम्ही. हॅलो हॅलो, तुम्ही मोबाईलवरनं हॅलो, तुम्ही जरा रेंज मध्ये उभे राहा नीट. हॅलो हॅलो, हा जरा ते लेजर घेऊन या इकडे. हा लवकर आणा लवकर. हा एकालाही काम करायला नको. श्रीधर, जरा एक चहा सांग बाबा. एक मिनिट. काय शिंदे साहेब, चहा घेणार का? हा नको असं रे. नाही, पैसे मी देणार आहे म्हणून हा आता घेणार वाटतं. हा याला आयुष्यभर फुकटात चहा प्या. 2 सांग रे स्पेशल. हा काय शिंदे साहेब, कामात लक्ष ठेवा. हा नाही, सतत तुमचं लक्ष दरवाजाकडे आहे. पटकन मॅडमची वाट बघताय वाटतं. मॅडम कधी झाल्या असतील? काय मॅडम आल्या पहिल्यांदा टेबलावर येत नाहीत, कळ का? हा आधी मेकअप टट्टा मट्टा मग येणार त्या. हे मेघना, काय झालं तुला? इकडे बघ, काय झालं? आई, पप्पा बघ ना कसे वागतायत. काय झालं पप्पांना? अगं, ते त्याच्या रूम मध्ये ऑफिस थाटून बसलेत. फाईली मांडून ठेवल्या आहेत. कोणीतरी समोर आहे असं समजून गप्पा मारतायत, फोनवर बोलतायत. काय त्यांना वाटतंय की ते ऑफिस मध्येच आहेत. त्यांना काय झालं ना, मला काही कळतच नाही. रात्री झोपेत सुद्धा असंच काहीतरी बडबडत होते. मम्मा, काय झालं असेल? मेघना, त्यांच्या बाबतीत जे काही घडलंय ना, त्याचे परिणाम आहेत. कुठल्याही माणसाला असंच झालं असतं का? किती छान सगळं सुरळीत चाललं होतं आपलं. कुणाची दुष्ट नजर लागली आहे ना आपल्या घराला, मला काही कळतच नाही. पण मम्मा, आता जी काही परिस्थिती ओढवली आहे ती आपण कुणीही बदलू शकत नाही. हो, दॅट्स द फॅक्ट. मग हीच गोष्ट पप्पांना सुद्धा कळायला नको का? इतकं सोपं नाहीये मेघना, ते इतकं सोपं नाहीये. आपणच समजून घ्यायला हवं त्यांना, आणि समजून सांगायला पण हवं. अशाच एका उज्ज्वल प्रभाते. चंदू, आठवड्याभर तू होतास कुठे? तर कामात होतो. एवढं कसलं महत्वाचं काम होतं? तसं महत्वाचं नव्हतं, पण दादाची काळजी ग. दादाला स्वेच्छानिवृत्ती मिळाल्यापासून त्याचं मनस्वास्थ्यच ठीक नाही. अरे साहजिक आहे ते. एखादा माणूस सतत कामात असताना त्याच्याकडून अचानक असं काम गेल्यावर फ्रस्ट्रेशन येणारच ना. आता आपला कुणालाच काहीही उपयोग नाही असं काहीच फिलिंग असतं रे ते. बरोबर आहे तुझं. हे पण आर्थिक अडचण पण खूप भासते सध्या. ह्यातनं कसा मार्ग निघणार कोणास ठाऊक. चंदू, तू जर माझं ऐकलंस ना तर नक्की मार्ग निघेल. काय? अरे माझे डॅड तुला सहज जॉब मिळवून देतील. मला नकोत कोणाचे असे उपकार. आणि हे बघ,
मला स्वकर्तृत्वावर काम मिळवायचंय आणि ते मिळेलच. कधी? चंदू, अरे मला काळजी वाटते तुझी. किती दिवस तू असं दुसऱ्यांवर डिपेंड राहणार आहेस? मला तुझी ही अवस्था नाही रे बघवत. तू मला सहानुभूती दाखवण्यासाठी इथे बोलवलंस? तुला क्यू येते माझी? दया वाटते माझ्यावर? मला नाही जमणार. हे बघ चंदू, तू मला माझा जमणार नाही. डॅड, हा माझा मित्र चंदू. आय मीन चंद्रकांत सरदेशमुख. प्रणाम. काय करतो हा? तो सध्या जॉब शोधतोय. गप्पा मारून झाले असतील तर वरती जाऊन अभ्यास कर. परीक्षा आहे तुझी, माहिती आहे ना? आपण नमस्कार. नमस्कार. त्या दिवशी मी तुमच्या घरी आलो होतो. हो, मी ओळखलं आपल्याला, पण पुन्हा इथे कसं? असंच ना? बसा ना, बसा. थँक्स. त्या दिवशी मी तुमच्या घरी आलो होतो तेव्हा तुमच्या वडिलांची मनस्थिती ठीक नव्हती. मी का आलोय, माझ्या येण्यामागचा हेतू त्यांनी जाणून घेतला नाही. चालायचंच होतं असं. त्या परिस्थितीत त्यांच्याशी बोलणं योग्य नव्हतं. ही काही पुस्तकं मनःशांती देणारी आहेत का? ते नाही. हरकत नाही. कसे आहेत? तसेच. चालायचंच. हरकत नाही. ही पुस्तकं द्या त्यांना वाचायला. बघा, फरक पडेल. काय असतं ना, माणूस आयुष्यात एकच ध्येय ठेवून चालतो आणि मग जेव्हा ते ध्येय संपुष्टात येतं तेव्हा पुढे जगायचं कसं असा प्रश्न निर्माण होतो. तुमच्या वडिलांच्या बाबतीत तेच झालंय. हरकत नाही. वाटेल, त्यांनाही बरं वाटेल. खूप साधे सरळ मार्गी आहेत ते. आता पुढे जगायचं कसं हा प्रश्न त्यांना सतावत असेल. सतावत असेल नक्की. बट इट्स व्हेरी सिम्पल. खूप सोपं आहे ते. जगण्यासाठी दुसरं ध्येय निर्माण करणं की आपोआप सगळे प्रश्न मिटतात आणि मग सगळं काही आलबेल होतं. मग बघा, तुमचे वडील पुन्हा होते तसेच होतील. काय पटतंय ना तुम्हाला माझं म्हणणं? खरंच क्षणात किती सगळं सोपं वाटायला लागलं. कुठलीही गोष्ट मनापासून केली की ती खूप सोपी वाटायला लागते. म्हणजे तुम्ही माझं म्हणणं शांतपणे ऐकून घेतलं, समजावून घेतलं, तुम्हाला सगळं क्षणात सोपं वाटायला लागलं. खरं आहे ना? मी देईन पप्पांना पुस्तकं वाचायला. नक्की नक्की द्या. आणि जमलं तर तुम्हीही वाचा. पुस्तकं मराठीत नाहीत ना? जरा अवघड जातं मराठी वाचणं. काय फर्स्ट लँग्वेज नव्हती ना.
आत्ताच आपण म्हणालो ना, कुठलीही गोष्ट मनापासून केली की ती सोपी वाटायला लागते म्हणून. हरकत नाही, मी करीन तुम्हाला मार्गदर्शन. मराठी सुद्धा सोपं वाटायला लागेल तुम्हाला. एक मिनिट. थँक्स. मग कधी करायची सुरुवात? कशाची? तुम्हाला मार्गदर्शन करण्याची. मी सांगेन ना तुम्हाला. ठीक, मी वाट बघेन. अशाच एका उज्ज्वल प्रभाते तुमचं मिसेस परेरांशी बोलणं झालं? कुठल्या संदर्भात? ह्या VRSच्या पैशांच्या संदर्भात? त्यात काय बोलायचंय? नाही, ती असं म्हणत होती की हाऊसिंगचे सगळे पैसे भरल्याशिवाय तुम्हाला VRSचे पैसे मिळणार नाहीत म्हणून. नियमच असतो तसा, कळलं? पण मग हे सगळं कसं जुळवून आणायचं? काही विचार केला आहे की नाही? मी फक्त आपल्या सेकंड हनीमूनचाच सतत विचार करत असतो, असं वाटतं काय ग तुला? आता मी शांतपणे समजूतदारपणे या प्रॉब्लेमवर चर्चा करतेय ना. तुम्ही मला का असं टोचून बोलताय? सिंधू, दिवस रात्र हाच विचार करून करून डोकं फुटायची वेळ आली माझी. हे बघा, याच्यावर काहीच मार्ग नाही असं नाही. जरा शांतपणे आपण विचार केला ना तर नक्की वाट सापडेल आपल्याला. काय नशीब आहे ग माझं, काय नशीब घेऊन जन्माला आलोय मी. बघ ना, अनंतराव सरदेशमुख. सरदेशमुख खानदानामधला अत्यंत हुशार मुलगा. एका छोट्याशा गावामध्ये याचं काय भविष्य घडणार म्हणून सगळ्या वडीलधारी मंडळींनी मला शहरामध्ये पाठवलं. खूप शिकवलं, खूप मोठं केलं, मोठ्या पगाराची नोकरी मिळाली. तेवढीच मग तोला मोलाची हुशार अशी बायको सुद्धा मिळाली. सगळ्या गोष्टी अतिशय सहजपणे मिळत गेल्या बघ. अचानक माझं नाणं खोटं निघालं. खोटं निघालं माझं नाणं. अचानक त्याची किंमतच कमी झाली. अचानक एका क्षणात शून्य शून्य झाली किंमत. बसलोय आता मी पैशांचे हिशोब मांडत. वा रे वा, अनंतराव सरदेशमुख. हे बघा, तुम्ही जरा शांत व्हा बरं. कशासाठी एवढा मनस्ताप करून घेताय?
या प्रॉब्लेमवर माझ्याकडे एक सोल्युशन आहे. एवढ्या मोठ्या प्रॉब्लेमवरती तुझ्याकडे सोल्युशन आहे? हो, आपण आपल्या घरातले सगळे दागिने गहाण टाकूया. एक मिनिट, माझं पूर्ण ऐकून घ्या ना, मग तुम्ही बोला. आपली जी काही गुंतवणूक आहे ना, जिथे जिथे आपण पैसे गुंतवले ते सगळे पैसे, आरडीचे पैसे असे सगळे गोळा करूया आणि आपण आधी हाऊसिंग लोनचे पैसे फेडूया. नंतर तुमचे VRSचे पैसे येतीलच. ते आपलेच पैसे आहेत की नाही? काय झालं? माझा सल्ला पटत नाहीये का? कधी कधी वाटतं ना सिंधू, मी तुझ्यावरती खूप अन्याय केलाय. काय? आपल्या पुरुषी अहंकारापायी तुला घरामध्ये डांबून ठेवलं मी. तुला सुद्धा तुझी कर्तृत्व गाजवायची संधी दिली असती, पण आज तू माझ्यापेक्षा मरणाची ना भीती मलाही, जगण्याशी ना वैर माझे. वार केले होते जयानी, सारेच होते यार माझे. संकटाची कशास भीती, भविष्य माझे माझ्याच हाती. अशाच एका उज्ज्वल प्रभाती.